मी रवींद्र बोधिले विदर्भ महसूल सेवकांना अध्यक्ष। आज 2 दिवस झाले आम्ही इथं बसून आहोत। आम्हाला आमची महसूल सेवक संघटनेची एकच मागणी आहे की आम्हाला चतुश्रेणी मिळाली। त्या एकच मागणीसाठी राज्यभरातील महसूल सेवक या संविधान सेवकामध्ये जमा झालेले आहेत। कारण 60 वर्षापासून आमची मागणी आहे की महसूल सेवकांना चतुश्रेणी द्यावी। त्याच्या अगोदर कोतवाल नाव होतं। आम्ही महसूल सेवकांचा शेवटचा कणा याच्या अगोदर कोतवाल नाव होतं। त्या कोतवालचं फक्त नामकरण करून फक्त महसूल सेवक असे केले, फक्त नामकरण करून आम्हाला शांत ठेवण्यात आलं। पण आमची जी हक्काची मागणी आहे चतुश्रेणीची ती अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने दिली नाही। आणि या हक्काच्या मागणीसाठी कालपासून आज दुसरा दिवस आहे। राज्यभरातील महसूल सेवक इथं येऊन बसलेल्या संविधान चौकात की आम्हाला चतुश्रेणी सरकारने द्यावी, या एकच मागणीसाठी आम्ही आज इथं बसले आहोत। सर, पुढे काय निर्णय असेल तुमचा? आज दुसरा दिवस आहे, परवा तिसरा दिवस आहे। आम्हाला फक्त 3 दिवसाची परमिशन मिळाली आहे। जरी 3 दिवसाची परमिशन मिळाली असेल तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आम्ही इथं आम्हाला जोपर्यंत चतुश्रेणी भेटत नाही तोपर्यंत ही आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, साखळी उपोषण काही करू, पण चतुश्रेणी घेतल्याशिवाय आम्ही संविधान चौक सोडणार नाही। सर, 10 रुपये चप्पल भत्ता जे मिळते सेवकांना त्याच्याबद्दल काय? थट्टा आहे होई सरकार आम्हाला लावली 10 रुपये चप्पल भत्ता। त्या 15,000 मानधनीमध्ये 10 रुपये चप्पल भत्ता भेटतो। आज एखाद्या मोठीकडे गेला चप्पल घेऊन जातो, एक किडा 20 रुपयाचा घेतो आणि सरकार आमची 10 रुपये चप्पल भत्ता देऊन विटंबना करते। त्या 15,000मध्ये प्रोफेशनल टॅक्स किती म्हणून 200 रुपये कटतात। जवळपास 14,000 काही रुपये हातात येतात आणि ह्या महागाईच्या काळामध्ये मुलाबाळाचं शिक्षण, आईवडिलांचा डॉक्टर, दवाखाना कशा प्रकारे करावा ही एक थट्टा झालेली आहे। म्हणून आज राज्यभरातील महसूल सेवक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला चतुश्रेणी मिळाली पाहिजे। त्या एका मागणीसाठी आज राज्यभरातील महसूल सेवक इथे जमा झाले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला चतुश्रेणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या संविधान चौक सोडणार नाही। थँक्यू सर।